नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकमधला एक सिंपल पॉइंट त्याचा आपण स्टडी केला, ड्युॲलिटी. सहज साधे सोपे एक्झाम्पल होते, तुम्ही ते सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून टाकला असता. आता पुढच्या पॉइंटकडे मी जातो. मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकमधला पुढचा पॉइंट निगेशन. मग तुम्ही म्हणणार निगेशन यापूर्वी पण आपण अभ्यासलंय, त्यासाठी आपण निगेशनचा यूज करत होतो किंवा वर्बल स्टेटमेंट असेल तर नॉट वापरत होतो. नक्कीच निगेशन पुन्हा आले, पण कशासाठी निगेशन? कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपण कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन हे जे कनेक्टिव्ह वापरून कंपाऊंड स्टेटमेंट तयार केले, त्याचं निगेशन आपण बघणार आहे. म्हणजेच निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन नेमकं कसं घ्यायचं त्याचा स्टडी आपल्याला आज करायचा आहे. एखादी कन्सेप्ट मी सांगितली आणि त्याचा व्यवस्थित स्टडी तुम्ही जर केला, ती कन्सेप्ट समजली असेल तर तुम्ही कोणतेही आणि कितीही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. आजचा तसा पॉइंट फार महत्वाचा आहे. त्याला 2 दिवस लागतील. आजचा एक दिवस वापरणार आपण आणि उद्या व्हर्बल फॉर्मचे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत. आता सिम्बॉलिक फॉर्मचे एक्झाम्पल आपण बघतोय, पण मी आता सांगितलं निगेशनची कन्सेप्ट तुम्हाला कळाली पाहिजे. आणि याच्यावर बरेच एक्झाम्पल बोर्डाला विचारलेत. चुकण्याची शक्यता जास्त आहे, कारण इथं जम्बलिंग होत आहे. निगेशन नेमकं कसं घ्यायचं त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे. नीट लक्ष देऊन पहा. पहिलं घेतो निगेशन, अँड, ऑर, देन निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ हे जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार करण्यासाठी कनेक्टिव्ह वापरले ते 5 कनेक्टिव्ह आहेत. त्या सगळ्यांचं निगेशन आपल्याला बघायचं आहे. सेट्स मध्ये आपल्याला 11th मध्ये झालं होतं. ए युनियन बी याचा जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट घ्यायचा असेल, डॅश घ्यायचा असेल, इज इक्वल टू ए डॅश सेपरेट बी डॅश सेपरेट युनियनचा इंटरसेक्शन. सिमिलरली ए इंटरसेक्शन बी चा डॅश पाहिजे असेल तर ए डॅश सेपरेट बी डॅश सेपरेट इंटरसेक्शनचा युनियन. ए डॅश सेपरेट सेपरेट बी डॅश युनियनचा इंटरसेक्शन कर इंटरसेक्शनचा युनियन. आणि यालाच म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. हा तरी सोपा होता. सेम त्याच पद्धतीनं निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे निगेशन सेपरेट सेपरेट निगेशन, निगेशन पी सेपरेट, निगेशन क्यू सेपरेट, सेपरेट निगेशन, सेपरेट निगेशन. मग काय करायचं? अँडचा ऑर चा अँड. हे तरी सोपं आहे. व्हेरी सिंपल. निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. पुन्हा सेट्स मध्ये असं होतं डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू ई. निगेशन ऑफ निगेशन पी इटसेल्फ, पी तसाच. इम्प्लिकेशनचा रूल असा आहे पी अँड निगेशन क्यू. मग तुम्ही ट्रूथ टेबल वापरून जसा स्टेटमेंट पॅटर्न देतात तसा ट्रूथ टेबल वापरून ह्याचा एलएचएस सोडवा, हा आरएचएस सोडवा, दोन्ही इक्विव्हॅलेंट येतात काही चेक करा. मार्च 2007 मध्ये एक छान एक्झाम्पल विचारलं होतं, ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. सिंपल एक्झाम्पल होतं, पण व्हर्बल फॉर्म मध्ये दिलं होतं. प्रूव्ह दॅट निगेशन ऑफ कंजंक्शन इज ए डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. Negation of conjunction is a disjunction of their negations. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे, पहिला जो रूल आहे निगेशनचा, तोच आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे नेमकं काय प्रूव्ह करायचं होतं? निगेशन ऑफ कंजंक्शन P and Q is म्हणजे इक्विव्हॅलेंट डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. डिसजंक्शन घ्या, दोघांचं निगेशन सेपरेट करून. आणि हे एक्झाम्पल आहे.
मार्च 2007 चं एक 3 मार्काला सरळ साधं सोपं एक्झाम्पल विचारलं होतं. छान एक्झाम्पल जे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही पण ऍप्लिकेशन लेवलवरती ते एक्झाम्पल विचारलंय. मग साहजिकच याचा ट्रूथ टेबल तयार करायचा आणि ते इक्विव्हॅलन्स दाखवायचं. घेतला मी ट्रूथ टेबल, याच्यामध्ये स्टेटमेंट दिसतात दोन, पी लिहितो क्यू. निगेशन दोघांचे लागणार आहेत, अगोदरच सेपरेट करून टाकतो. निगेशन पहिला ब्रॅकेट घेतो पी अँड क्यू आणि जे काय आन्सर आले त्याचं निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि या ठिकाणी कॉलम नंबर 6 LHS ला दिसतोय. निगेशन पी वेगळा घेतो, निगेशन क्यू सेपरेट घेतो आणि ऑर न जोडतो. 7 ला LHS दिसतोय. पी क्यू दोन स्टेटमेंट असल्यामुळे त्याच्या पॉसिबिलिटी 4 झाल्या. 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ टी एफ टी एफ दोन टी दोन एफ टी एफ टी एफ. निगेशन पी चा निगेशन घ्यायचा आहे. पी जवळ जायचं तिथं जाऊन बसायचं. पी चा निगेशन टी चा एफ टी चा एफ एफ चा टी एफ चा टी. क्यू चा निगेशन पुन्हा टी चा एफ एफ चा टी टी चा एफ एफ चा टी. हे तर निगेशन घेतलं आपण. आता काय करायचं, पी बघतो आणि क्यू याच्यामध्ये अँड आहे. अँड म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शनचा रूल असा आहे दोन्ही टी असतील तर टी, अदरवाइज या टी टीचा झाला टी, बाकी कुठंच दोन टी दिसत नाही, राहिलेले सगळे या. दोन टी असतील तर टी, बाकी सगळे या. नंतर आता जे आन्सर आलाय त्याचं निगेशन टी चा एफ एफ चा टी एफ चा टी एफ चा टी. आणि लास्ट निगेशन पी और निगेशन क्यू. निगेशन पी और निगेशन क्यू. और मध्ये रूल असा आहे दोन एफ असतील तरच एफ. दोन एफ दिसतात, दोन एफ दिसले तर एफ लिहून टाका, बाकी सगळे टी बाकी सगळे टी. आणि बघतो तर काय कॉलम 6 and 7, column number 6 and 7 are identical, therefore given statement pattern is equivalent and therefore negation of p and q equivalent. negation p or q म्हणजेच negation of conjunction is a disjunction of their negations. एक्झाम्पल इथं सॉल्व्ह केलं. जातो मी पुढच्या निगेशनच्या रूल कडे. आपण बघितलं कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन आणि इम्प्लिकेशन. आता बाय कंडिशनल मध्ये, डबल इम्प्लिकेशन मध्ये आता डायरेक्ट न लिहिता मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजेच P implies Q and Q implies P. डबल इम्प्लिकेशन आहे. P implies Q पण दिसतंय, Q implies P पण आहे, मध्ये अँड. पण याचा निगेशनचा रूल आपल्याला तयार करायचा आहे. याचं हे निगेशन इथे घेतो ब्रॅकेट. इक्विव्हॅलंट आत्ताच झाले. याला पहिलं स्टेटमेंट घेतो, हे घेतो दुसरं स्टेटमेंट आणि ते अँड जोडले. फर्स्ट रूल असा सांगतो पी चं निगेशन सेपरेट, क्यू चं निगेशन सेपरेट आणि अँड असेल तर ऑर. इथंही तेच पी इम्प्लाइज क्यू याचं निगेशन सेपरेट, क्यू इम्प्लाइज पी याचंही निगेशन सेपरेट, डी मॉर्गन्स लॉ, आणि अँडचा ऑर. इक्विव्हॅलंट पण रिझल्ट 4 असा सांगतोय. प्रॉपर्टी नंबर 4 निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू याचा ट्रूथ टेबल तुम्ही तयार करून बघाच. दोन्ही इक्विव्हॅलंट आहे. पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू. और तसाच निगेशनचा रूल क्यू अँड निगेशन पी म्हणजे हे LHS इज इक्वल टू RHS.
म्हणजे इक्विव्हॅलंट झालं. मग निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू बद्दल आपण असं लिहू शकतो, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी चुकण्याची शक्यता जास्त, म्हणून मी पुन्हा एकदा हे रूल्स बाजूला लिहितो जे आपल्याला एक्झाम्पलसाठी लागणार आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन आपण बघतोय. निगेशन सेपरेट, निगेशन सेपरेट, सेपरेट निगेशन, अँड असेल तर ऑर असेल तर अँड. निगेशन निगेशन कॅन्सल, फक्त पी राहिला, पी इटसेल्फ. पी अँड निगेशन क्यू, इथंही पी इम्प्लाइज क्यूचा, पी अँड निगेशन क्यू, क्यू इम्प्लाइज पीचा, क्यू अँड निगेशन पी आणि मध्ये ऑर. हे झाले निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. त्याचे रूल्स म्हणूया आपण, आणि या रूल्सचा यूज करायचा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आज आपण एक्झाम्पल बघणार आहे, सिम्बॉलिक फॉर्मचे एक्झाम्पल आपल्याला आता बघायचे. मग कोणत्या टाईपचे एक्झाम्पल असतील, कसं विचारतील एक्झाम्पल. एक एक्झाम्पल तर मला आपण बघितलं, युझिंग द रूल्स ऑफ निगेशन. म्हणजे हे जे 5 रूल्स तुम्हाला दिसतात, हे 5 रूल्स या ठिकाणी वापरायचे. युझिंग रूल्स ऑफ निगेशन्स, हे निगेशनचे रूल वापरून राईट दी निगेशन्स ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स. मग एका स्टेप मध्ये पटकन एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही. स्टेप बाय स्टेप इक्विव्हॅलन्सचा यूज करून ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं. मी घेतो पहिलं एक्झाम्पल. नंबर 1, निगेशन क्यू इम्प्लाइज पी. याचा आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी. जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याचा आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. म्हणून निगेशन बघतो त्याच्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह वापरलाय, त्याची प्रॉपर्टी, त्याचा रिझल्ट, त्याचा रूल नेमका काय आहे. मला दिसतंय पहिलं स्टेटमेंट इम्प्लाइज, दुसरं स्टेटमेंट इम्प्लिकेशन मध्ये जातो. पहिलं स्टेटमेंट तसंच ठेवायचं आणि दुसऱ्याचा निगेशन घ्यायचं आणि मध्ये अँड. पहिलं स्टेटमेंट तसंच, निगेशन क्यू अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी, दुसऱ्याचं निगेशन. पण बघतो तर काय, ह्या दोघांच्या मधून सुद्धा निगेशन कॉमन येते. दोघांचं निगेशन सेपरेट असेल आणि अँड असेल तर त्याचा ऑर होतोय. हा डी मॉर्गन्स लॉ आहे. निगेशन ऑफ क्यू ऑर पी चालतंय किंवा पी ऑर क्यू चालतंय. हे झालं त्याचं निगेशन. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करतो. सेकंड एक्झाम्पल, पी अँड निगेशन क्यू. लक्ष असू दे, जे काही स्टेटमेंट तुम्हाला दिलंय त्याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. फार सरळ साधे सोपे एक्झाम्पल. हे रूल्स एवढे वापरायचे, तेवढंच डोक्यात ठेवायचं आणि पटपट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तेवढेच एका दिवशी कन्सेप्ट शिकायचे आणि त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता ऍड दिलंय तुम्हाला आणि ऍडचा रूल असा आहे, पहिल्याचं निगेशन सेपरेट, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन सेपरेट आणि ऍड असेल तर ऑर. ह्या निगेशन पी मध्ये काय बदल होणार नाही. ऑर तसाच आणि दोन्ही निगेशन्स असतील तर तो क्यू इटसेल्फ तोच त्याचा निगेशन झाला. हे निगेशन बघा किती सरळ साधे सोपे एक्झाम्पल आहे. पट 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 सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतोय. तुम्ही म्हणाल बाकी राहिलेले सगळे एक्झाम्पल आम्ही सॉल्व्ह करतो आणि तुम्ही आता एक्झाम्पल सॉल्व्ह करू नका, आम्हाला सगळे समजले. पण नाही, तुमचे एक्झाम्पल तुमच्यासाठी ठेवलेले नोट्समध्ये आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करून टाका. काही जणांना एका एक्झाम्पल वरून कळेल, 2 एक्झाम्पल वरून कळेल. मी म्हणतो 10 एक्झाम्पल वरून तरी सगळ्यांना कन्सेप्ट लक्षात येईल आणि तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. थर्ड एक्झाम्पल, पी ऑर निगेशन क्यू. थर्ड एक्झाम्पल,
याचं नक्कीच तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे. निगेशन पी और निगेशन क्यू इक्विव्हॅलंट. पी चं निगेशन सेपरेट, निगेशन ऑफ निगेशन क्यू सेपरेट आणि ऑर चा झाला अँड. इक्विव्हॅलंट निगेशन पी अँड क्यू. व्हेरी 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 सिंपल. एक्झाम्पल नंबर 4. P or negation Q and R. Negation of P or negation Q and R equivalent. हे फर्स्ट स्टेटमेंट आपलं. हे सेकंड निगेशन सेपरेट P or negation Q. एका वेळेला एकच ऑपरेशन करायचं, दुसरं घ्यायचं नाही. याचं निगेशन सेपरेट, सेपरेट निगेशन अँड चा ऑर आणि पुन्हा ब्रॅकेट मध्ये जातो निगेशन पी सेपरेट, ऑर चा अँड, निगेशन क्यू सेपरेट, हा ब्रॅकेट ऑर निगेशन आर इक्विव्हॅलंट. आता याच्यामध्ये काय बदल करता येत नाही. निगेशन पी अँड निगेशन निगेशन कॅन्सल झाला, फक्त क्यू ऑर निगेशन आर हे त्याचा एक आन्सर. असे सॉल्व करत करत सगळे एक्झाम्पल कंप्लीट करून टाकतो. निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू. हे रेग्युलर मेथड नंतर एक्झाम्पल सुटतंय, पण हे एक्झाम्पल कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, कोणता तर रूल त्याच्यामध्ये दिसतोय. निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू. याचं निगेशन आपल्याला घ्यायचं आहे. इक्विव्हॅलंट निगेशन हा जो रूल आहे तो डायरेक्ट डबल इंप्लिकेशनचा रूल आहे. काय बघा, पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी, क्यू अँड निगेशन पी इज इक्वल टू निगेशन ऑफ पी डबल इंप्लिकेशन क्यू. हा रूल आठवला तर ठीक, नसेल तर सेपरेट निगेशन घ्या आणि त्यांचे रूल्स वापरा. निगेशनला निगेशन कॅन्सल होईल, पी डबल इंप्लिकेशन क्यू असा हा रिझल्ट मिळेल. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 6. निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू. सुरुवातीला याच्यामध्ये दोन स्टेटमेंट दिसतात, फर्स्ट अँड सेकंड. सेपरेट निगेशन, निगेशन पी अँड निगेशन क्यू याचं सेपरेट निगेशन घेतलं. सेकंड स्टेटमेंटचं निगेशन सेपरेट आणि डी मॉर्गन्स लॉ असा सांगतोय ऑरचं अँड कर. पुन्हा हे निगेशन पहिल्याला देतो. निगेशन ऑफ निगेशन पी, निगेशन ऑफ निगेशन क्यू कॉमन पण घेता येते, तसं सेपरेट सुद्धा करता येते. अँड चा ऑर, हा ब्रॅकेट कंप्लीट. अँड निगेशन पी सेपरेट, निगेशन ऑफ निगेशन क्यू सेपरेट आणि पुन्हा अँड चा ऑर. इक्विव्हॅलन्स, निगेशन निगेशन निघून गेलं, पी और क्यू अँड निगेशन पी और क्यू हा त्याचा रिझल्ट. निगेशन ऑफ गिवन कंपाउंड स्टेटमेंट. एक्झाम्पल नंबर 7. पी इम्प्लाइज पी और निगेशन क्यू. याचं निगेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. निगेशन ऑफ P implies P or negation Q. Equivalent. P implies Q चा रूल असा आहे, P implies Q म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट तसंच ठेवायचं, दुसऱ्याचं निगेशन आणि अँड न जोडायचं. फर्स्ट P तसाच अँड दुसऱ्याचं निगेशन म्हणजे P और निगेशन Q चं निगेशन. इक्विव्हॅलंट P तसाच अँड निगेशन P ला देतो, निगेशन ऑफ निगेशन क्यू आणि पुन्हा ऑरचा अँड. आणि देअरफॉर
P and negation P and Q हे झालं फायनल आन्सर. P and negation P and Q. बघा हे किती सोपं आहे, पण हे कधी एक्झाम्पल सुटेल जर हे रूल्स तुम्हाला कळाले तर. तुम्ही घर बसल्या घरीच राहा, सुरक्षित राहा सध्या तरी. बघूया नंतर काय शासनाचे नियम वगैरे काय येतील, नंतर क्लासेस वगैरे घेता येतील. पण सध्या तरी तुम्ही घर बसल्या एक्झाम्पल सोडवू शकताय आणि त्याचा आनंद घेऊ शकताय. एक्झाम्पल नंबर 8. P or negation Q implies P and negation Q. Negation of given compound statement. P or negation Q implies P and negation Q. Equivalent. First statement P or negation Q. Negation of second कारण implies है P and negation Q. P implies Q म्हणजे P and negation Q हा and equivalent P or negation Q तसाच and negation separate negation आणि and चा or झालं एवढंच. फायनल आन्सर P or negation Q and negation P or Q हे दोन जे निगेशन आहे. तर तो शेवटच्या दोन एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल नंबर 9. P and Q implies R. याचा आपल्याला निगेशन बघायचं आहे. इक्विव्हॅलेंट. P हे पहिलं स्टेटमेंट आहे, त्याचा निगेशन सेपरेट. Q implies R, त्याचंही निगेशन सेपरेट. आणि अँड असेल तर ऑर हा डी मॉर्गन्स लॉ. झालं एवढंच रिझल्ट असणार आहे. निगेशन P तसाच और Q implies R. implies मध्ये P तसाच Q चं निगेशन म्हणजे इथं Q तसाच R चं निगेशन पण अँड न जोडायचं. लास्ट एक्झाम्पल negation P and negation Q or P and negation Q याचं निगेशन आपल्याला बघायचं. इक्विव्हॅलेंट दोन्ही निगेशन कॉमन घेऊन ऑर केलं तरी चालतंय, नसेल तर सेपरेट. निगेशन सेपरेट निगेशन केलं त्याचं आणि अँड जर असेल तर त्याचा ऑर. Example number 10. Negation P and negation Q or P and negation Q. त्याचं निगेशन आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आणि हे सेकंड स्टेटमेंट ऑर न जोडलंय. पहिल्याचं निगेशन सेपरेट, दुसऱ्याचंही निगेशन सेपरेट आणि ऑर असेल तर अँड. हा झाला डी मॉर्गन्स लॉ. पुन्हा पुढे जातो. निगेशन ऑफ निगेशन P सेपरेट, negation of negation Q separate आणि अँड असेल तर ऑर. इथं अँड. पुन्हा निगेशन P निगेशन Q सेपरेट आणि अँडचा झाला ऑर. आणि आता लास्ट रिझल्ट निगेशन ऑफ निगेशन P इज इक्वल टू P. इथं सिम्पली P और Q अँड निगेशन P और Q. असे 10 एक्झाम्पल आणि बोर्डाचे एक सुरुवातीचे एक्झाम्पल 11 एक्झाम्पल मी या ठिकाणी सोडवले. पण यापूर्वी तुम्हाला सांगितलं निगेशन हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, चुकण्याची शक्यता जास्त आहे. आणि याचे वर्बल फॉर्मचे जे एक्झाम्पल आहेत ते पुन्हा उद्या आपण कंटिन्यू करणार आहे. त्यामुळं झालेल्या पॉईंटवरती टेक्स्टबुक मधले एक्झाम्पल, बोर्डाचे एक्झाम्पल आणि नोट्स मधले एक्झाम्पल सगळे एकत्र करा, कलेक्ट करा आणि ते सगळे ओळीनं एक झाल्यानंतर एक झाल्यानंतर एक सगळे सॉल्व्ह करून टाका. त्याच्याबद्दल काही शंका असेल तर ते कधीही तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.